हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर बघा, आज मी तुम्हाला जे माहिती देणार आहे, श्री मंगल चंडिका स्तोत्र हे कसं वाचावं आणि का वाचावं, याचे आपल्याला काय फायदे आहेत, म्हणजे याची फलश्रुती काय आहे, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर हे खूप प्रभावी स्तोत्र आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि दुर्गा देवीची यात आपल्याला उपासना करायची असते. तर ती कशा पद्धतीने करायची असते त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, हे आहे श्री मंगल चंडिका स्तोत्र. अगदी छोटंसं आहे बघा. याची किंमत 10 रुपये आहे. हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात मिळून जाईल. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न की हे स्तोत्र का वाचावे. तर आपल्या घरात वादविवाद होऊ नये, आपल्या घरातली वास्तू चांगली राहावी, किंवा आपल्या घरातला वास्तुदोष असेल तर तो निघून जावा, आपल्या घरातल्या अडचणी संपून जाव्या, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्यावर कर्ज असेल तर ते निघून जावं, किंवा आपल्यावर कर्ज होऊ नये. म्हणजे बऱ्याच जणांची विवाह जमत नाही, तर यात अडचणी असतील ते निघून जाव्यात आणि आपल्या घरात भरभराट व्हावी, आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निघून जावेत आणि आपल्या घरातला वास्तुदोष कायमस्वरूपी निघून जावा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण नवीन घर घेतो किंवा नवीन जागा घेतो, तर बऱ्याच वेळा आपल्याला तिथे प्रॉब्लेम येत असतात. मग आपल्याला वाटतं की मी आता नवीन घर घेतलं तरी माझ्यासोबत असं का होतंय, माझं वाईट का घडतंय. म्हणजे रेंटने मी आधी राहत होतो तर माझं सगळं चांगलं होत होतं, पण जेव्हापासून मी आपलं स्वतःचं घर घेतलं तेव्हापासून माझ्यासोबत काही ना काही घडतंय, म्हणजे वास्तूमध्ये दोष आहे. तर ह्या गोष्टी आपल्यासोबत होऊ नये, तर यासाठी हे स्तोत्र आहे. आता मी तुम्हाला ते म्हणजे रोजच्या रोज घरच्या घरी कसं वाचायचं ते पण सांगणार आहे. आणि परत तुम्हाला जर हा त्रास असेल, म्हणजे रोजच्या रोज जर तुम्ही ते घरी वाचलं तर तरीसुद्धा चालेल. पण एक म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की हे जर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स असतील हे निघून जावे, तर यासाठी तुम्ही कशा पद्धतीने हे वाचू शकतात ते पण, म्हणजे 2 पद्धती मी तुम्हाला याचे वाचायचे सांगणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता या सगळ्या तुमच्या अडचणी असतील ज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्या जर तुमच्या अडचणी असतील तर मी जसं तुम्हाला सांगेल तशा पद्धतीने तुम्हाला करायचं, म्हणजे तुमच्या त्या अडचणी दूर होतील. ज्या मी लग्न जमत नाही, वास्तुदोष तुम्हाला सांगितल्या, त्याबद्दल तुम्हाला हे करता येईल. म्हणजे कसं करायचं आहे तुम्हाला, दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी, किंवा मंगळवारी शुक्रवारी पण तुम्ही हे करू शकता. दर मंगळवारी आणि शुक्रवारी, किंवा फक्त मंगळवार किंवा शुक्रवार तुम्हाला हे करायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला कसं करायचं आहे की सकाळी, दुपारी आणि रात्री हे स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. अगदी छोटंसं आहे, म्हणजे तुम्हाला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. हे सांगते मी तुम्हाला, अगदी म्हणजे अर्ध्या मिनिटात तुम्ही हे वाचून घेणार. अगदी छोटंसं आहे. हे बघा, श्री मंगल चंडिका स्तोत्र इतकं आहे आणि त्यानंतर इतकं, बस एवढ्या 2 पानांचं आहे. इतकं छोटंसं आहे बघा. बस 1 आणि 2च पानांचं आहे. किती वेळ लागेल बरं? अर्ध्या मिनिटात तुमचं हे वाचून होईल. तर तुम्हाला हे दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी, किंवा मंगळवारी आणि शुक्रवारी पण वाचलं तरीही चालेल. तर तुम्हाला सकाळी, दुपारी आणि रात्री हे वाचायचं आहे. तर हे स्तोत्र तुम्हाला 5 मंगळवार वाचायचं आहे. म्हणजे मंगळवार तुम्ही करणार तर 5 मंगळवार, शुक्रवारी वाचणार तर 5 शुक्रवार, किंवा मंगळवार शुक्रवार वाचायचं असेल तर 5 मंगळवार 5 शुक्रवार पण तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे. आणि ते 5 मंगळवार सोबत तुम्हाला दान धर्म पण करायचा आहे. म्हणजे 5 मंगळवार वाचणार असाल तुम्ही तर त्यासोबत तुम्हाला दान पण करायचं आहे. तर आता दान काय करायचं आहे, म्हणजे मंगळवारी वाचणार तर मंगळवारच्या दिवशीच तुम्हाला दान करायचं आहे. तर काय दान करायचं आहे आपल्याला? लाल मसूरची डाळ, अख्खे मसूर घ्यायचे नाही, फक्त मसूरची जी डाळ आहे ते लाल ती घ्यायची आहे. आणि त्यासोबत गूळ आणि लाल रंगाचे वस्त्र आणि लाल रंगाची फळं तुम्हाला दान करायची आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला गरिबांना दान, आणि जे गरजू असतील, लक्षात ठेवा, दान कोणाला करायचं असतं? ज्याला खूप गरज आहे, जो खूप गरजू आहे त्यालाच दान करायचं. ज्याला गरज नाही त्याला दान करू नये. तर असा जो गरजू असेल त्यालाच तुम्ही हे सगळं दान करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 5 मंगळवार किंवा 5 शुक्रवार असं करायचं आहे.
तुम्ही बघा, याच्यात तुम्हाला फरक दिसेल. 5 मंगळवार तुम्ही हे केलं किंवा शुक्रवार, तर तुम्हाला नक्की म्हणजे जे जे मी तुम्हाला सांगितलं. आणि बघा, बऱ्याच जणांना म्हणजे सांगायचं राहिलं मला की लग्न जमत नसेल काहींचं, तर त्यांचे ना लग्न लवकर जमतात या उपायाने. तुम्ही करून बघा, खूप तुम्हाला म्हणजे खूप फरक पडेल. महापुराणात मंगलचंडी देवीची ही उपासना सांगितली गेलेली आहे, तीच मी तुम्हाला सांगते, कारण मी सुद्धा हे वाचते. हां, आता मी तुम्हाला ही एक पद्धत सांगितली, आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते याची कशी आहे. म्हणजे आता हे तुम्ही म्हणजे याला संकल्प करायची गरज नाही, पूजेची मांडणी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला 5 मंगळवार म्हणजे पहिल्या मंगळवारी फक्त देवीला आराधना करायची आहे. दुर्गा देवीला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की माझं असं असं आहे, आणि देवासमोर बसून तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि हे वाचायचं आहे. बाकी तुम्हाला काही करायचं नाही, संकल्प वगैरे काहीच करायची गरज नाही. आणि तेवढे फक्त तुम्ही मंगळवार शुक्रवार करणार, तर तुम्हाला नॉनव्हेज करायचं नाही आहे, म्हणजे करायचं पण नाही आणि खायचं पण नाही, एवढं पाळायचं आहे. बाकी तुम्ही मध्ये खाल्लं तरीही चालेल किंवा बनवलं तरीही चालेल. आणि आता मी तुम्हाला सांगते याचे नित्यसेवेत कसं करायचं. म्हणजे तुम्ही आता ही झाली पहिली पद्धत. आता तुम्हाला मी सांगते दुसरी पद्धत. जर तुम्हाला म्हणजे रोज की मला हे रोजच्या रोज वाचायचं आहे, माझ्या घरात कोणतं संकट येऊ नये, की माझ्या घरात सगळं चांगलं, माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी जर तुम्हाला वाचायचं आहे, तर तुम्ही हे रोज 1 वेळा वाचू शकतात. म्हणजे सकाळ दुपार रात्री तुम्हाला वाचायची गरज नाही. मंगळवार टू मंगळवार पण वाचायची गरज नाही. फक्त तुम्हाला हे मंगळवारपासून सुरू करायचं आहे. म्हणजे मंगळवारी याला वाचायला सुरुवात करायची. मंगळवारी वाचलं, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी रोज हे वाचत जायचं. फक्त महिलांचे मध्ये पिरियड आले तर त्यावेळेला तुम्हाला 4 दिवस हे वाचायचं नाही आहे. अशा पद्धतीने करायचं. आणि सॉरी, माझं सांगायचं राहिलं, तुम्हाला 5 मंगळवार हे करायचं आहे जे तुम्हाला मी सांगितलं. तर त्यात जर महिलांचे जर पिरियड आले तर काय करायचं. तर आता समजा एखादा मंगळवार तुमचा गेला मध्ये, तर तुम्ही तो मंगळवार पुढे कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे तुमचे जर आता 5 मंगळवार आहेत, जर तुमचे 4 मंगळवार नंतर पिरियड आले तर पुढचा एक तुम्ही वाढवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. तर आणि जे मी तुम्हाला सांगितलं की रोज तुम्हाला वाचायचं, ते कसं वाचायचं की मंगळवारी तुम्ही हे स्तोत्र वाचलं, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी रोज वाचायचं. म्हणजे जसं स्वामींचे आपण अध्याय वाचत असतो बघा, तशा पद्धतीने वाचायचं. म्हणजे आता इथून तुम्ही हे 2 पेजेस आहेत याचे. आता मंगळवारी वाचलं, बुधवारी, गुरुवारी रोज स्तोत्र वाचायचं. जसं आपण 14वा 18वा अध्याय रोज वाचत असतो, त्या पद्धतीने तुम्हाला हे वाचायचं. तुम्ही वाचून बघा, कारण मी पण हे रोज वाचते, म्हणजे त्यामुळे मला याचा फरक जाणवतो आहे. तर तुम्ही महिनाभर असं वाचून बघा. महिन्याभरात तुमचं 30 वेळा वाचून होईल. तर तुम्ही वाचून बघा, मला याचे अनुभव नक्की सांगा. आजचा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.